नोव्हेंबर-डिसेंबर महिना गेला असावा. आकाश निरभ्र होते. थोडासा सूर्यप्रकाश आला होता. कॉलेज कॅम्पसमध्ये मित्रांसोबत बसून आम्ही उन्हाचा आनंद घेत होतो. तसेच आम्ही मित्र इकडे-तिकडे वस्तू फेकत होतो. असं म्हणून माझं सगळं लक्ष कॉलेजच्या मेन गेटजवळ गेलं. हलक्या निळ्या रंगाचा स्वेटर, पिवळ्या रंगाचा सलवार सूट आणि रेशमी केस पुढे दुमडलेले कोणीतरी येत होते. त्याच्या चेहऱ्यावर पडणारा हलका सूर्यप्रकाश आणि त्यांच्या ओठावरचे लाल ठिपके अप्रतिमपणे फुलत होते. ती माझ्याजवळ आल्यावर मला आश्चर्य वाटले. "अहो, ही तर निशा!" माझ्या तोंडून अचानकच त्यांचे नाव निघाले. मी निशाला अनेक वेळा प्रपोज केले होते, पण आजतागायत तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. ती नाकारत नव्हती किंवा ती कधीही सहमत नव्हती. तिने फक्त हसणे टाळले. याच कारणामुळे माझी मैत्रीण मला नेहमी म्हणायची की निशाही तुझ्यावर प्रेम करते, म्हणून ती तुला नाकारत नाही. आजही तिला इतकं सजवलेलं पाहून मी पण ठरवलं होतं की उत्तर घेता येईल. आता आम्ही वर्गात गेलो होतो, पण ब्रेकमध्ये संधी मिळताच मी तिला विचारले, "निशा, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे." "विचार," निशा म्हणाली. मी आज आवाज दाबत बोलत होतो. जेव्हा तिने माझे शब्द कापले आणि म्हणाली, "ठीक आहे, आज तू काही बोलणार नाहीस, मी सांगेन." हे ऐकून माझ्या हृदयाची धडधड वेगाने सुरू झाली. संपूर्ण शरीरातून वीज गेली. पण तिचे म्हणणे ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता, ज्याची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होतो, ते मला ऐकायला मिळाले. "माझं तुझ्यावर प्रेम आहे," निशा तिचे ओठ माझ्या जवळ आणत बोलली. निशाने माझे प्रेम स्वीकारले होते आणि काही वेळातच आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली. शतकानुशतके ओसाड भूमीवर आज प्रथमच प्रेमाचा गुलाब फुलला होता. सर्व दिशा प्रेमाच्या या रंगात रंगून निघाल्या होत्या. आता काही दिवसातच लैला मजनूसारखे आम्ही संपूर्ण कॉलेजमध्ये फेमस झालो होतो. आमचे सर्व मित्र निशाला भाभी म्हणू लागले. यानंतर आम्ही दोघे अनेकदा एकत्र फिरायचो, मस्ती केली. कधी या पार्कमध्ये तर कधी त्या पार्कमध्ये. आम्ही आमची बाईक पाटणाच्या रस्त्यावर घेऊन जायचो, तेव्हा सगळ्यांच्या नजरा आम्हा दोघांवर खिळल्या होत्या. पण एक वेळ अशी आली की आमचं कॉलेज संपुष्टात येत होतं. आम्हा दोघांना वेगळे होण्याची भीती वाटत होती. मनात वेगवेगळे आश्चर्यकारक विचार येत होते. कधी-कधी आपल्याला वाटत होतं की आपण दोघांनीही लग्न करावं, तर कधी आपल्याला आपल्या कुटुंबाच्या निर्णयाची भीती वाटते. आमचं कॉलेज संपल्यावर आम्ही दोघंही आपापल्या शहरात परत आलो. पण तिच्या आठवणींनी इथं जगणं कठीण झालं. बरेच दिवस काही करावेसे वाटत नव्हते. तो उदासपणे तिच्या चित्राकडे बघत होता. भावंडांमध्ये मी सर्वात मोठा होतो, त्यामुळं मला लवकरात लवकर नोकरी मिळावी अशी जबाबदारी अभ्यासानंतर आली. मी सुद्धा माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व काही करत होतो. हळूहळू निशाला विसरायचा प्रयत्न करू लागला. दरम्यान मला एका चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर आली. एवढ्या दिवसात निशा मला विसरली असावी, असा विचार माझ्या मनात अनेकदा आला. पण मला वाटायचं की जेव्हा मी तिला विसरू शकत नाही, तेव्हा ती मला कशी विसरली असेल. माझ्या मनाला सगळं विसरून तिच्याकडे जावंसं वाटत होतं, पण जबाबदाऱ्यांनी मला घट्ट पकडून ठेवलं होतं. मी अर्ध्या मनाने नोकरीच्या मुलाखतीला गेलो. मला या नोकरीत रस नव्हता, पण तरीही त्या कामासाठी गेलो होतो. ज्याप्रमाणे नद्यांचे पाणी विचार न करता समुद्राकडे जाते, त्याप्रमाणे मीही विचार न करता जात होतो. आता मुलाखतीसाठी ऑफिसला पोहोचलो होतो. ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी अनेक जण बसले होते. मी पण माझ्या वळणाची वाट पाहू लागलो. तिथेही निशाच्या आठवणी खात होत्या आणि एका वेगळ्याच प्रकारचा एकटेपणा मारला जात होता. सूर्यास्तानंतर जशी सूर्यफुलाची फुले कोमेजून जातात, तशीच अवस्था निशाच्या गेल्यानंतर माझी झाली होती. मी लोकांसोबत बसलो होतो, पण तरीही इथे मला एकटं वाटत होतं. काही वेळाने माझीही पाळी आली. "साहेब, तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी आत बोलवलं जात आहे." त्या कंपनीचा एक कर्मचारी माझ्याकडे आला आणि म्हणाला. "ओके" म्हणत मी ऑफिसचा दरवाजा हलकेच ढकलून आत गेलो. मोठे डोळे, धीट चेहरा, चेहऱ्यावर कणखर स्वभाव,
आणि हलके पांढरे केस. एक व्यक्ती खुर्चीवर बसली होती. त्याने मला बसण्याचा इशारा केला आणि विचारले, "तुझे नाव काय आहे?" "मी राजू अग्रवाल," मी म्हणालो. यानंतर त्यांनी अनेक प्रश्न विचारले, ज्याची मी पूर्ण आत्मविश्वासाने उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी काही विचित्र प्रश्नही विचारली, जसे, "तुमचे वडील काय करतात? तुम्ही किती भावंडे आहात?" या प्रश्नांशिवाय इतरही अनेक प्रश्न विचारले गेले, पण मी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. "तुझं कोणावर प्रेम आहे का?" त्याचा प्रश्न ऐकून मला धक्काच बसला. चांगल्या नोकरीसाठी असा प्रश्न कोणी विचारतो? या प्रश्नाचे उत्तर गप्प राहणे मला योग्य वाटले. हा प्रश्न ऐकून तो नोकरीच्या मुलाखतीसारखा कमी आणि लग्नाच्या मुलाखतीसारखाच जास्त दिसतोय. "मला तू खूप आवडतेस," तो म्हणाला. उजव्या हाताने रिंग बेल बटन दाबून कोणाला तरी कॉल केला. "त्यांना मॅडमच्या केबिनमध्ये घेऊन जा," तो आल्यावर त्या माणसाला म्हणाला. मी त्या माणसाबरोबर दुसऱ्या केबिनमध्ये गेलो. माझं मन थिरकत होतं. मी मनात विचार करत होतो, मला नोकरी मिळेल की मला असंच परतावे लागेल? नोकरी मिळाली तर बरं, नाहीतर. मी दुसऱ्या केबिनच्या आत गेल्यावर मला आवाज आला, "सर, सांगा पगार किती मिळेल?" खुर्चीवर बसलेले पाहून माझे डोळे उघडले. संपूर्ण शरीरात वीज गेली. निशा चेहऱ्यावर हलके हसू घेऊन खुर्चीवर बसली होती. मी निशाकडे स्तब्धपणे बघतच राहिलो. मग ती मला म्हणाली, "सर, तुम्हाला धक्का बसला आहे का?" मी म्हणालो, "निशा, तू? मी तुला विसरलो असे कसे वाटले?" "तुला माझी जितकी आठवण यायची तितकीच मलाही तुझी आठवण यायची," निशाही म्हणाली. मग आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली. काही क्षण आम्ही कुठेतरी वेगळ्याच विश्वात हरवून गेलो. दिवाळखोर व्यक्तीला त्याची संपूर्ण मालमत्ता परत मिळाल्यासारखे वाटत होते. निशाने सांगितले की तिच्या वडिलांची कंपनी आहे आणि निशानेच मला बोलवून नोकरीची ऑफर दिली. कारण निशा माझ्याबद्दल तिच्या वडिलांशी बोलली होती आणि वडिलांची इच्छा होती की त्यांनी मला भेटावं. आता आमच्या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर आम्ही दोघांनीही आमच्या घरच्यांच्या संमतीने लग्न केले होते. जन्मापर्यंत सोबत राहायचे वचन देऊन आज आम्ही दोघे एकत्र आहोत. मला माझे पहिले प्रेम मिळाले याचा मला खूप आनंद आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो की माझ्या पुढील आयुष्यातही अशीच प्रेमळ निशा मिळो. मला हे तारे नको आहेत, मला हे झरे नको आहेत. तू सदैव माझ्यासोबत राहा, ही तुझ्या प्रियकराची इच्छा आहे.